जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिया आणि शोरू. तर मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मुरमुऱ्यापासून बनणारा झटकीपट पदार्थ. म्हणजे तुम्ही लगेच तुम्हाला भूक लागली की लगेच तुम्ही बनवू शकता असं. आणि आपण मुरमुरे म्हणतात, इकडं मुडी म्हणतात झारखंडमध्ये. तर आपण आता मुडीची रेसिपी बनवणार आहे, झटकीपट बनणारी. आपल्याला कधी पण भूक लागली, जीवावर आलं बनवणं, तर मग मुरमुरे घ्यायचे. आणि सांगते मी तुम्हाला काय काय साहित्य लागते आणि कसं कसं बनवायचं. तर व्हिडिओवर पूर्ण बनवून राहा. तर हे बघा, हे मुरमुरे आहेत. याला मी 5-10 मिनटं पाण्यात भिजून ठेवले होतं. आता ते चांगले मोकळे झाले आहेत. आणि त्याच्यात लागणार साहित्य बघा: शेंगदाणे, कोथिंबीर, टमाटर, कांदा, मिरची. जसे आपण पोहे बनवतो ना, सेम तसंच बनवायचं हे. आणि मी याच्या आधी करून पाहिलं आहे. इथले लोक पण करतात आणि मी मोबाईलमध्ये रेसिपी पाहिली, तर मग मी आता बनवून बघते आणि तुम्हाला पण दाखवते कशी झाली ते सांगते. माझी मी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. थांबा. तर आपण कढईत तेल टाकलेलं आहे. सर्वात आधी आपण शेंगदाणे टाकून घेऊ. चल जा घरात. शेंगदाणे मस्त होऊ द्यायचे, चांगले भाजू द्यायचे आणि शेंगदाणे काढून घ्यायचे. कारण आपल्याला टमाटर, कांदा, मिरची टाकायची आहे ना, त्यात मग शेंगदाणे काय पूर्ण चांबट होऊन जाणार. म्हणून ते शेंगदाणे काढून घ्यायचे. हे बघा, मुडी म्हणतात याला, इकडे झारखंडमध्ये म्हणतात मुडी, आपण म्हणतो लाया. मुरमुरे, लाया असं म्हणतो आपण. तुम्ही पण करून बघा एकदा. म्हणजे तुम्हाला भूक लागली की पटकन बनणारी रेसिपी आहे. थोडा वेळ पाण्यात टाकून द्यायच्या लाया. झालेले आहेत आपले शेंगदाणे. शेंगदाण्याचे ठेवले ना तर मग ना ते चांबट होतात. त्याच्यामुळे आता आपण टाकणार आहे हिरवी मिरची. मिरची झालेली आपली. आपण आता कांदा टाकून घेऊ. मोबाईल असा खाली ठेवलेला आहे इथे. आपण भेळ बनवतो ना, थोडा अजून टाइम घेऊन हे पण बनवून बघा एक दिवस. खूप मस्त लागते. इकडचे लोक खातात. आपण पण करून पाहिला त्याला.
कांदे झाले आपले. आता टमाटर टाकून घेतलं मी. टमाटर होऊ द्यायचं मस्त. टमाटर टाकले मी, सगळं टाकलं. आता हळद टाकून घेते. इथे भेळ बनवण्यासाठी ना मुरमुरे भेटतात, पण आपण जो चिवडा भेटते आपल्या बाजारात तो चिवडा नाही भेटत. इथे असा चिवडा भेटतो जे उपवासासाठी खातात ना, तसा. आपल्या इथे जो भेटतो ना तो नाही भेटत इकडं. अंजली चनाचूर है वो. सर्व मसाला तर चांगला झालेला आपला. सर्व मुरमुरे टाकून घेतले मी. आता आपण ते फिरून घेऊ चांगलं. करून बघाल तुम्ही पण. झटपट बनणारी रेसिपी आहे. जसे पोहे बनवतो आपण, रात्रीचा राहिलेला भात त्याला तडका देतो ना, सेम तसंच आहे. फक्त हे लाया जे आहे, लाया थोडं मुरू टाकावं लागतं पाण्यात. आता हे शेंगदाणे आहेत ना, हे वरून टाकून घेऊ. थोडं झाकून ठेवू आपण. थोडा वेळ ठेवलं तर आपण वाटायला अजून. आता आपण फिरून घेऊया आणि एकदम पोहे बनवतो ना आपण, पोहे. फक्त इथे थोडा कढीपत्ता राहिला. बंद करून घेऊया आपण. आता याच्यात सांबार टाकून घेऊ. झाली आपली पटकन बनणारी रेसिपी. तुम्ही पण करून बघा नक्की.
तर बघा आपलं झाले बनून. कसं झालं नक्की सांगा. सेम पोहेसारखं बनलं आहे ते. खायला खूपच मस्त लागत आहे. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागते. झटकीपट बनणारी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल. झटकीपट बनणारी मुरमुऱ्याची रेसिपी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय गाईज, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.